शिक्षकांचं नुकसान होता कामा नये। याच्यामध्ये काही लोकांच्या अपॉइंटमेंट्स जेन्युइन आहेत आणि त्यांच्या फक्त शालार्थ ID जो आहे तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 2-2 वर्ष 4-4 वर्ष 5-5 वर्ष दिला नाही, ही त्यांची चुकी आहे आणि म्हणून त्यांनाही थांबवून दिलं। यांचे जर पगार थांबले तर यांचे कुटुंब चालणार कसं? आणि म्हणून की आजच्या सभेमध्ये बावनकुळे साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की याच्यामध्ये तोडगा काढला पाहिजे। चौकशी जी आहे SITच्या मार्फत किंवा शिक्षण संचालक कार्यालयाच्या मार्फत ती जी चौकशी सुरू आहे ती सुरू राहील ना। त्याच्यामध्ये ते दोषी आढळतील त्याच्या बाबतीमध्ये सरकार जे काही नियमाप्रमाणे निर्णय घेईल तो वेगळा भाग झाला, पण विनाकारण बाकीच्या सगळ्या लोकांचा पगार थांबवणं हे योग्य नाही, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। मास्टरमाइंड यातलं नागपूरचं मिळालं, आज 2 आरोपी मिळाले आहेत। तो चोर आहे ना, जो मिळाला वाघबारे नावाचा तो चोर आहे। मीच म्हणतो ना, एका ओमनगर प्राथमिक शाळेची एक बालते नावाची शिक्षिका होती, तिला 10 वर्षापर्यंत शालार्थ ID दिला नव्हता। मी जेव्हा आमदार झालो तेव्हा त्याला मी वॉर्निंग दिली, म्हटलं 1 आठवडा तुझा, दुसरा आठवडा तुझा, तिसरा आठवडा तुझा, म्हटलं याच्यानंतर जर त्याचा निकाल तू लावला नाही तर मी तुझ्या कार्यालयात येऊन बसेल। तोच मास्टर माइंड आहे, चोर आहे, करोडो रुपयाची संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे, त्याला माफी नाही। पण याच्यामध्ये या शिक्षकांना नाहक त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे।